बातमी महाविकास आघाडीतील 15 ते 20 जागांवर अद्याप तिढा कायम आहे। महाविकास आघाडीचे नेते बैठकीनंतर मातोश्रीवर जाणार आहेत। यावेळी एक मोठी महत्त्वाची बातमी कळतीये। महाविकास आघाडीचे नेते आता बैठकीनंतर मातोश्रीवर जाणार आहेत, कारण महाविकास आघाडीतील 15 ते 20 जागांवर अद्याप तिढा कायम आहे। गिरीश कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। गिरीश, आपण बघतोय अद्याप 15 ते 20 जागांवर तिढा असल्याचं दिसतंय आणि आता मातोश्रीवर हे महाविकास आघाडीचे नेते जाणार आहेत। कोणकोणते नेते मातोश्रीवर जाणार आहेत उद्धव ठाकरेंना भेटायला, काय अधिक सांगाल? थोड्या वेळापूर्वीच महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाची बैठक सॉफिटलमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली, ज्यामध्ये दोन पक्षांमधील जे जागा वाटप आहेत ते जागा वाटपामध्ये 15 ते 20 जागा अशा आहेत ज्यामध्ये दोन्ही पक्ष आग्रही आहेत। म्हणजे 2019 साली ज्या काही जागा एकमेकांच्या समोर हे दोघं पक्ष लढलेले आहेत त्या जागांवर चर्चा झालेली आहे आणि या सविस्तर चर्चेनंतर आता दोन्ही पक्ष या 15 ते 20 जागा त्यावर दावा करतायत आणि आजची ही चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आहेत, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे सोबत चर्चा करणार आहेत वेगळी। आणि आता ज्या 15 ते 20 जागा आहेत त्यावर कशा पद्धतीने तोडगा निघाल पाहिजे, आपल्या या दोन पक्ष आहेत त्यांच्यामधील या तिढा कशा पद्धतीने सुटेल याबाबतची चर्चा आता या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सोबत करणार आहेत। आणि त्यानंतर उद्या पुन्हा एकदा महाविकास आघाडी जी प्रायमरी चर्चा आहे पूर्ण राज्यातील जागा वाटपाची त्यावर आता चर्चा करणार आहे। मुंबईतील जे जागा वाटपाची चर्चा आहे ती कशा पद्धतीने खरं तर पुढे जाते आणि मातोश्रीवर जाऊन या सगळ्या जागा वाटपाच्या तिढ्यावर काय मार्ग निघतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। गिरीश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। रामकृष्ण हरी एवढंच मी म्हणू शकते। मॅडम, जिस तरीके से वन नेशन वन इलेक्शन कैबिनेट में मंजूर हो चुका है, हालांकि वो शीतकालीन सत्र में आएगा, उस पर डिबेट होगी, क्या आधिकारिक भूमिका है आपकी? लगता है ये प्रैक्टिकली पॉसिबल लगता है? देखिए, एक तो पूरा बिल सरकार ने हमें भेजा नहीं है, तो जब